थेट जातोय बीडमध्ये हरिदास तावरे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। हरिदास, बीडमधील गणित आणि राजकीय समीकरण नेमकी कशी होती, कोणत्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ही निवडणूक लढवण्यात आलेली होती, कोणत्या दिग्गज लढती होत्या आणि प्रशासनाच्या वतीने आता कशा पद्धतीची तयारी मतमोजणीची करण्यात आलेली आहे? नक्कीच शुभम, या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या हा महत्वाचा मानला जातो। बीड जिल्ह्यासाठी ही महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक म्हणावी लागेल, कारण याच निवडणुकीच्या आधारे पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक यावर अवलंबून आहे। विशेष म्हणजे परळीमध्ये दोन्ही नेत्यांच्या म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण महायुतीकडून लढली गेलेली बीड जिल्ह्यातली ही सगळ्यात ही नगर परिषद आहे आणि त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते मात्र या ठिकाणी उभे आहेत आणि अनेक जे सभा आहेत बजरंग सोनवणे या परळीमध्ये घेतलेल्या आहेत। त्यानंतर पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांनी देखील या सभा परळीमध्ये घेतल्या आणि त्याचबरोबर धारूर माजलगाव जर पाहिलं गेलं तर जे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगावची निवडणूक या ठिकाणी पार पडली। विशेष पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये कधी नव्हे ते परळी नगर परिषद असेल, माजलगाव नगर परिषद असेल किंवा ज्या इतर नगर परिषदांसाठी मुख्यमंत्र्यांना देखील बीड मध्ये सभा घ्यावी लागली। माजलगाव मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली, धारूर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली, बीड मध्ये घेतली, गेवराई मध्ये घेतली। म्हणजे एकूणच बीड जिल्ह्याचं ते चित्र पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यासाठी ही या दिग्गज नेत्यांसाठी ही प्रतिष्ठा आहे ती पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळते। बीड मध्ये जर पाहायला गेलं तर अचानक राष्ट्रवादी अजित पवार गटात फुटून भाजपमध्ये प्रवास केलेले योगेश क्षीरसागरांसाठी ही बीडची नगर परिषद ही प्रतिष्ठेची ठरली जाणार आहे, कारण या ठिकाणी आमदार म्हणून गेले अनेक वर्ष काम करणारे, गेल्या 10 वर्षात 2 टर्म या ठिकाणी काम करणारे संदीप क्षीरसागर या ठिकाणी शरद पवार गटाचे असताना देखील त्यांच्यासाठी ही निवडणूक देखील प्रतिष्ठेची असणार आहे, कारण या ठिकाणी विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित यांना या ठिकाणी जिम्मेदारी दिली गेली, गेवराईची देखील त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली गेली। त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी या प्रत्येक जे 6 नगर परिषद आहेत या नगर परिषदा मात्र प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत। मात्र हा गुलाल कोणाचा हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। शुभम, ठीक आहे हरिदास, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या निकालाच्या संदर्भातले बीडमधून तुम्ही दिलेले आहेत। तयारी कशा पद्धतीने करण्यात आली त्याचे सुद्धा अपडेट दिले, तुर्तास धन्यवाद। जालन्यामधून सुधाकर जाधव देखील आपले प्रतिनिधी होते, त्यांचे देखील धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।